नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 9 ऑगस्टला म्हणजे शनिवारी आलेली आहेत श्रावण पौर्णिमा. दरवर्षी या श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. रक्षाबंधन हे भाऊ बहिणीच्या प्रेमाचे आणि विश्वासाचे प्रतीक असलेला सण आहे, ज्यामध्ये बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ तिच्या रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधन या सणाचे धार्मिक महत्त्व हे खूप जास्त आहे. जसे की द्रौपदीने श्रीकृष्णाला राखी बांधली होती, त्यामुळे तिचे रक्षण करण्यासाठी प्रतिज्ञा कृष्णाने केली होती आणि या बंधनामुळे नात्यात पवित्रता आणि मांगल्य निर्माण होते. आणि म्हणून रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो. या श्रावण पौर्णिमेचा प्रारंभ शुक्रवारी म्हणजेच 8 ऑगस्टला दुपारी 2:12 होणार आहेत आणि समाप्ती 9 ऑगस्टला म्हणजे शनिवारी दुपारी 1:24 होणार आहेत. उदय तिथीनुसार ही श्रावण पौर्णिमा शनिवारी साजरी केली जाणार आहे आणि त्यामुळे रक्षाबंधन सुद्धा आपल्याला याच दिवशी साजरे करायचे आहेत. पौर्णिमा तिथी ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी माता लक्ष्मी स्वतः पृथ्वीवरती जागृत अवस्थेमध्ये येत असते. तिची सेवा उपासना उपाय करणाऱ्यांना ती धन धान्य समृद्धी प्रदान करत असते. तसेच श्रावण पौर्णिमा ही नारळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते आणि नारळी पौर्णिमा जी आहे तर ती वरुण देवतेला समर्पित आहे. या दिवशी जे लोक मासेमारी करतात तर ते समुद्राची पूजा करून समुद्राला नारळ अर्पण करत असतात आणि म्हणून या श्रावण महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. या श्रावण पौर्णिमेच्या दिवशी विविध तीर्थक्षेत्रावर स्नान करायला विशेष महत्त्व दिलं जातं, परंतु सर्वांनाच या दिवशी पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणून आपल्याला घरच्या घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने पवित्र तीर्थक्षेत्री स्नान केल्याचे पुण्य मिळेल. जीवनातील सर्व शत्रू नष्ट होऊन फक्त 1 दिवसात इच्छापूर्ती होईल. सर्व अडचणी, संकट, करणी बाधा, दारिद्र्य नष्ट होऊन कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाहीत. तर अशी कोणती वस्तू आहेत जी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत, कोणत्या वेळेत हे स्नान करायचं आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला शनिवारी करायचा आहे. म्हणजे या दिवशी रक्षाबंधन आहे तर या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. घरात अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातली मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनी ही एक वस्तू जी आहे तर ती अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायची आहे. कारण पहा, काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं. आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि श्रावण पौर्णिमा तिथी म्हटलं की स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व दिलं जातं आणि म्हणून आपल्याला या श्रावण पौर्णिमेला हा एक उपाय जो आहे तर तो प्रत्येकाने आवर्जून करायचा आहे. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दान केल्याने लोकांच्या जीवनातील समस्या दूर होतात आणि जीवन हे आनंदी होत असते. धार्मिक मान्यतेनुसार या पौर्णिमेच्या दिवशी काही वस्तू टाकून स्नान केल्याने पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि पितृदोष देखील दूर होतो. तसेच सर्व प्रकारचे ग्रहदोष जे आहे तर ते सुद्धा दूर होतात. बऱ्याच वेळा असं होतं की कष्ट आणि मेहनत करूनही आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होतेच असं नाही आणि म्हणून आपल्या प्रत्येक कष्टाला, मेहनतीला यश मिळावं, नशिबाची साथ मिळावी आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तसेच आपल्या जीवनात आपल्याला भरपूर यश, संपत्ती, प्रसिद्धी, ऐश्वर्य मिळावं अशी आपली प्रत्येकाची इच्छा असते. माता लक्ष्मी, भगवान कुबेरांची कृपादृष्टी ही आपल्याला प्राप्त व्हावी. आपल्याला जीवनामध्ये कधीही आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू नये. आपण जे काही कष्ट करतो, जी काही मेहनत करतो तर त्याला यश मिळावं,
यासाठी हा उपाय जो आहे तर तो खूप प्रभावी मानला जातो। बऱ्याच वेळा असं होतं की आपण भरपूर कष्ट करतो, परंतु कष्ट करून सुद्धा आपल्याकडे पैसा येत नाही। आपल्याला पैशामागे धावत राहावं लागतं किंवा पैसा आला तरी तो आपल्याकडे टिकत नाही। कोणत्या मार्गाने पैसा हा पुन्हा आपल्या हातातून घरातून निघून जातो। आपल्या कष्टाला यश मिळत नाही आणि म्हणून जर तुम्ही श्रावण पौर्णिमेला हा एक उपाय जर केला तर तुमच्या कष्टाला नक्कीच यश प्राप्त होईल। तसेच तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल, शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल, बऱ्याच वेळा आपल्या घराच्याच आजूबाजूला जाळोळ प्रवृत्तीचे लोक राहतात। ती आपल्यासमोर खूप गोड बोलतात, परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट तर असते। आपले वाईट कसे होईल यासाठीच ते प्रयत्न करत असतात। अशा शत्रूंमुळे आपल्या महत्त्वाच्या कामामध्ये अडचणी येतात। तर असा शत्रू जो आहे तर तो नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी मानला जातो। जेव्हा आपण ही एक वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकत असतो तेव्हा आपलं शरीर हे पवित्र होत असते। आपला आत्मा, मन याचं शुद्धीकरण होत असतं। तसेच बऱ्याच वेळा आपण आपल्या घरातून काही कामानिमित्त बाहेर जात असतो। बाहेर गेल्यानंतरनं काही ठिकाणी जातो, तिथली जागा जी आहे तर ती चांगली नसते। तिथे काहीतरी अपघात घडलेले असतात किंवा तिथे काहीतरी नकारात्मक ऊर्जा असते आणि अशा वेळी ती नकारात्मक ऊर्जा ही आपल्यासोबत आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अडचणी ज्या आहेत तर त्या निर्माण होत असतात। आणि म्हणून पौर्णिमेला स्नान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं। पौर्णिमा ही अशी तिथी आहे जी महिन्यातून एकदाच येते आणि या दिवशी आपण नकारात्मकता, वाईट शक्ती, इडापिडा दूर करण्यासाठी जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला शनिवारी सकाळी लवकर उठायचं आहे। अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठून तुम्ही हे स्नान केलं तरीही चालेल, कारण ब्रह्ममुहूर्तावरती सर्व देवी देवता स्नान करत असतात। त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात। जर ब्रह्ममुहूर्तावरती तुम्हाला हे स्नान करणं शक्य झालं नाही तर तुम्ही जेव्हा स्नान करणार आहे तेव्हा ही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत। सकाळी उठल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम अंघोळीचं पाणी काढायचं आहे। शक्य असेल तर हे कोमट पाणी घ्यायचं आहे, नसेल शक्य तर तुम्ही गरम पाणी घेतलं तरी सुद्धा चालेल। आणि या अंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू टाकायची आहे ते म्हणजे गंगाजल। या दिवशी आपण पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करू शकत नाही, परंतु आपल्याला घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे। गंगाजल हे पवित्र मानले जाते। याने स्नान केल्याने मन शुद्ध आणि आध्यात्मिक शांती मिळत असते। जर तुमच्याकडे घरीच एखाद्या गंगेचं पाणी असेल तर ते टाकू शकता, नसेल तर जिथे पूजा साहित्य मिळते तर तिथे गंगाजलची बॉटलसुद्धा मिळते, तर ती आणून तुमच्या घरामध्ये ठेवा आणि त्यातील गंगाजल जे आहे तर ते तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे हळद। बघा, पौर्णिमा तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि हळद ही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। जेव्हा आपण हळद अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो तेव्हा आपल्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून समृद्धी आणि नशीब आणत असते आणि म्हणून एक चिमूटभर हळद जी आहे तर ती टाकायची आहे। यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे समुद्री मीठ। आपण घरामध्ये जे खाण्यासाठी मीठ वापरतो तर त्यातील एक चिमूटभर मीठ जे आहे तर ते तुम्हाला पाण्यात टाकायचं आहे। शरीरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी हे मीठ मदत करते आणि आपलं मन जे आहे तर ते पवित्र होत असते, ज्यामुळे आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळत असते, मनाला शांती प्राप्त होते, आपलं मन शुद्ध होते आणि अंतर्ज्ञान वाढत असते। तसेच नकारात्मक ऊर्जा कमी होऊन आपलं नशीब देखील सुधारायला सुरुवात होते। त्याचबरोबर तुम्हाला या अंघोळीच्या पाण्यामध्ये एक भीमसेनी कापराची वडी सुद्धा टाकायची आहेत। जर तुमच्याकडे कापूर तेल असेल तर त्या तेलाचे 2 थेंब टाका, नसेल तर मग आपल्या घरामध्ये जो कापूर असतो तर थोडासा बारीक करायचा आहे आणि त्याची पावडर जी असते तर ती टाकायची आहे। जेव्हा आपण कापूर हा अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो तेव्हा आपल्यामध्ये जी काही वाईट शक्ती आहे, जी काही नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये आहे, जे काही आपल्या कुंडलीतले ग्रह अशुभ आहेत तर ते मजबूत होतात आणि आपल्या प्रत्येक कामात यश जे आहे तर ते मिळत असतं। तसेच कापूर टाकून स्नान केल्याने आपल्या जीवनातील शत्रूसुद्धा नष्ट होतात, म्हणून थोडासा कापूरसुद्धा टाकायचा आहे आणि या पाण्याने स्नान करायचं आहे। स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे किंवा हर हर गंगे हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता।
स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहेत। धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे। देवघरामध्ये पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला 1 रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे। ते हळदीमध्ये तुम्हाला बुडवायचं आहे। हळद ओली करून त्या नाण्याला लावायचे आहेत आणि हे नाणं तुम्हाला माता लक्ष्मी समोर जे आहे तर ते ठेवायचं आहे। त्या नाण्याला हळदी कुंकू लावायचं आहे। धूप दीप अगरबत्ती ववाळून घ्यायच्या आहेत। दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे। संध्याकाळच्या वेळेस ते नाणं तुम्हाला उचलून तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे। यामुळे तुम्हाला कधीही पैशांची आर्थिक तंगी जी आहे तर ती जाणवणार नाही। त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला कुलदेवीची सुद्धा पूजा करायची आहे। पौर्णिमा तिथी जी असते तर ती आपल्या कुलदेवीला समर्पित असते, म्हणून तुमच्या घरामध्ये जर कुलदेवीचा टाक असेल तर त्यावरती कुंकुम अर्चन करायचं आहे। फोटो असेल तर स्वच्छ पुसून त्या फोटोची पूजा करायची आहे। या दिवशी कुलदेवीची पूजा आपल्या घरात केली तर घरात कधीही धन धान्याची कमतरता जाणवत नाही। आपल्या कुटुंबाची दिवसेंदिवस प्रगती जी आहे तर ती होते, कुटुंबाचे दुर्भाग्य दूर होते। त्याचबरोबर या दिवशी रक्षाबंधन आहे। आपण प्रत्येकजण रक्षाबंधन हा सण साजरा करणार आहे। या दिवशी राहू काळ सुद्धा असतो, म्हणजे प्रत्येक दिवशी काही वेळ जो आहे तर तो राहू काळ असतो। शनिवारचा राहू काळ असणार आहे सकाळी 9 वाजल्यापासून ते 10:30 वाजेपर्यंत। या 1.5 तासामध्ये तुम्हाला चुकूनही भावाला राखी बांधू नका, कारण राहू काळामध्ये कोणतेही शुभ कार्य हे केले जात नाही, त्या कार्याचा नाश होतो। म्हणून या रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्हाला सकाळी 9 वाजल्यापासून ते 10:30 वाजेपर्यंत रक्षाबंधन हे साजरं करायचं नाही। इतर वेळी तुम्ही संध्याकाळपर्यंत हे रक्षाबंधन कधीही साजरे करू शकता। तसेच ही श्रावण पौर्णिमा असणार आहे। आपल्याला या दिवशी महादेवांची सुद्धा पूजा करायची आहे। तुमच्या घराजवळ जर महादेवाचं मंदिर असेल तर तिथे 1 लोटा जल आवर्जून अर्पण करा। महादेवांना बेलपत्र पांढरी फुलं अर्पण करा। यामुळे महादेवांची कृपा ही आपल्यावरती प्राप्त होत असते। आपली सर्व आर्थिक संकट दूर होतात, धन समृद्धी प्राप्त होत असते। तर अशा पद्धतीने तुम्हाला हे स्नान करून काही छोटे मोठे उपाय जे आहे तर ते या श्रावण पौर्णिमेला करायचे आहेत। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।